आज श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहाचे उद्यापन केले। पारायण शनिवारी सुरू करून सांगता शुक्रवारी करावी असा सप्ताह अनुष्ठानाचा नियम आहे। त्यासाठी गुरुवारी पोथी पूर्ण 53 अध्याय वाचून झाले की शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता नैवेद्य करून व्रताची सांगता करावी। शुक्रवार नृसिंह सरस्वती स्वामींचा निजानंदाचा दिवस म्हणून त्या दिवशी ही सेवा करावी। नैवेद्य सात्विक असावा, कांदा लसूण विरहित। बाकी पदार्थ असे काही निश्चित सांगितलेले नाहीत, आपल्या सोयीनुसार पान करावं। पण आम्ही मात्र घरी घेवड्याची भाजी, उडदाचे वडे, खीर आणि अनारसे नैवेद्यासाठी करतो, कारण या सर्वाचा उल्लेख गुरुकथांमध्ये आढळतो। जसे की एका ब्राह्मण कुटुंबाकडे काहीच नव्हतं, भिक्षा मागून ते उदरनिर्वाह करीत। त्यांच्या दारात एक घेवड्याच्या शेंगांचा वेल होता, जो घरात शिधा नसेल त्या दिवशी त्यांच्या जीविताचा आधार असायचा। अशाच एका दिवशी जेव्हा श्री गुरु त्या ब्राह्मणाच्या घरी गेले, तेव्हा घरात शिधा नसल्या कारणाने त्यांना दारातल्या घेवड्याची भाजी करून तृप्त केले। श्री गुरु संतुष्ट झाले, परंतु जाताना त्यांनी तो वेल मुद्दाम उपटून गेले आणि ते कुटुंब दुःख व्यक्त करू लागले। पण त्याखाली ब्राह्मणाला नंतर मोहरांचा हंडा सापडला आणि त्याची फॅमिली दारिद्र्यमुक्त झाली। पूर्वी एका द्विजाला अनेक वर्ष पोटशूळाने ग्रासलेलं होतं। औषधी म्हणून घरचे अनारसे, खीर आणि उडदाचे पदार्थ खायला देऊन श्री गुरूंनी त्याला व्याधीमुक्त केले। योग्य अन्न हेच औषध, हा स्वामींनी यातून संदेश दिला आहे। अनारसे आपल्या महाराष्ट्रीय खाद्य संस्कृतीमधला एक बहुमोल ठेवा आहे। थोडी अवघड आणि वेळ घेणारी रेसिपी आहे, म्हणून आता आळस करतात लोक बनवायला। पण अनारशाचं आपल्या रीतिरिवाजात भन्नाट स्थान आहे। अधिक महिन्यात जावयांना विशेष मान असतो अनारशांचा। खरं तर मला या दोन्ही पदार्थांची इतकी रुची नाही, पण पुरणपोळी अनारसे जाणणारी व्यक्ती म्हणजे माझ्या मते अगदी पाककला निपुण, मग ती काहीही बनवू शकते। उद्यापनासाठी ब्राह्मण जेवू घालावा सांगितला आहे पोथीत, ज्याचा अर्थ मी तरी एक श्रद्धाळू अथवा दत्तभक्त, साई भक्त, स्वामी भक्त असा समजतो। तेव्हा आज इकडे अमेरिकेत वीकडेला सर्व फार बिझी असतात बरं का, म्हणून मग मी देवळात जाऊन उडीद वडे आणि खिरीचा प्रसाद वाटप केला। ऑफकोर्स वीकडे म्हणूनच आमच्याही नैवेद्याच्या पानात तुम्हाला अनारसे दिसणार नाहीत, परंतु ऑफिस सांभाळून बायकोनी एवढा सगळा स्वयंपाक केला त्याबद्दल खरंच खूप कौतुक। आजच्या उद्यापनाचे 2 उच्च बिंदू म्हणजे काल बायकोने मार्गशीर्ष गुरुवार व्रताची पूजा मांडलेली घरी, तेव्हा गुरुचरित्र अनुष्ठानाच्या जोडीला लक्ष्मी व्रताची ही आरास अगदी अनघा दत्तात्रेय स्वरूपाची प्रचिती देत असल्याचं भासवत आहे। परसबागेत माझ्या शेवंतीच्या रोपांना या सप्ताहातच पहिल्यांदाच फुलं आली। गुरुचरित्रात अखेरीला श्री गुरु अर्थात नृसिंह सरस्वती स्वामी जेव्हा गाणगापुराहून श्रीशैल पर्वतावर गुप्त रूपाने राहायला निघाले, जणू एक तऱ्हेने त्यांनी त्यांचं अवतार कार्य संपवत होते, तेव्हा नदी मार्गे त्यांनी प्रस्थान केले। आपण निजस्थानी पोहोचल्यावर खूण म्हणून प्रिय भक्तांसाठी प्रसाद रूपी शेवंतीची फुले त्यांनी पाठवली। आज माझ्या व्रताची सांगता आणि श्री गुरूंना निरोप देता दारी शेवंती फुलून आली, हा फार समाधान देणारा योगायोग आहे माझ्यासाठी। आपली सेवा मान्य होऊन आशीर्वाद आल्यासारखे। आता हे समजण्या इतकं श्रद्धाळू असणं सुद्धा गरजेचं आहे। आयुष्य हे अशाच छोट्या छोट्या क्षणात सुख मानण्यात आहे। काही मोठे मिळवण्याच्या हवयासात आपण हे बारीक क्षण टिपायचे सोडून कामा नये। हेच संकेत असतात वर्तमान आणि भावी सुखी जीवनाचे। तेव्हा हर क्षण जगा। उद्याच्या दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। अवधूत चिंतन गुरुदेव दत्त।